जय हिंद फ्रेंड. स्वयं अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास ह्या विषयाचं जे आहे आज आपलं पहिलं लेक्चर आहे. आणि हे पहिलं लेक्चर जे आहे ते जे लेक्चर आहे इतिहासाची सुरुवात ज्याला आपण म्हणतो ती सुरुवात आज आपण घेणार आहोत. आता आधुनिक भारताचा इतिहास किंवा आधुनिक भारताची इतिहासाची व्याख्या जर म्हटलं तर भूतकाळात घडलेल्या घटना ज्याने वर्तमान काळ प्रभावित होतो आणि भविष्य काळाची वाटचाल होते म्हणजे इतिहास. चेंज मीन्स हिस्ट्री, बदल म्हणजे इतिहास. आणि बदल हा टप्प्याटप्प्याने होतो. आता इतिहासाचे 3 कालखंड पडतात: प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. कंबाईन पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्याला जे आहे आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि आधुनिक भारताचा इतिहास म्हटल्यानंतर जे आहे इंग्रज आले आणि इंग्रज गेले अशा आपल्या गावरान भाषेतील व्याख्या आहे. की जर आपण ढोबळमानाने शाळेमध्ये असताना आपल्याला शिकवल्या गेलं की इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. पण खरं जर आपण बघितलं तर ब्रिटिशांची एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे, जी एक खाजगी कंपनी जी आहे, म्हणजे आजचा जर आपण विषय केला तर रिलायन्स कंपनी असेल, टाटा कंपनी असेल, जशा ह्या प्रायव्हेट लिमिटेड मोठ्या मोठ्या कंपन्या आहे, तशा इंग्लंडमधील एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ज्याचं नाव होतं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ह्या कंपनीनं 54 देशावर राज्य केलं. म्हणजे 100 वर्ष ह्या कंपनीवर आपल्यावर ह्या कंपनीनं राज्य केलं. 1757 ते 1857 असा 100 वर्षाचा राजकीय कार्यकाळ ह्या कंपनीचा राहिलेला आहे. त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने, ब्रिटिश सरकारने, राणीने 1857 नंतर जे आहे कंपनीचे सूत्र जे आहे किंवा कंपनीचा जो भारतातील कारभार जो आहे किंवा कंपनीची इथली भारतातील सत्ता जी आहे ती आपल्या हातामध्ये घेतली. आणि 1857 पासून 1947 पर्यंत म्हणजे ढोबळमानाने जर आपण विचार केला तर 200 वर्ष आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं. इतकं सोपं असेल का हो हे सगळ्या गोष्टी? इतकं कसं शक्य असेल? कारण इंग्लंड आणि भारत, जर आपण जगाचा मॅप जर बघितला तर भारत हा आशिया खंडामध्ये आहे. इंग्लंड ज्याने आमच्यावर 200 वर्ष राज्य केलं असं ढोबळमानाने आपण म्हणतो, हे इंग्लंड हा युरोप खंडामध्ये आहे. आणि आपण दिशांचा ज्यावेळेस अभ्यास करतो तर युरोप खंड हा जगाच्या पश्चिमेला आहे आणि आशिया खंड हा जगाच्या पूर्वेला आहे. म्हणजे इंग्लंड हा जगाच्या पश्चिमेला आहे, भारत हा जगाच्या पूर्वेला आहे. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडं, म्हणजे एका टोकाहून दुसऱ्या टोकावर येणं, इथे व्यापार करणं भारतात येऊन. कारण भारताची जर कल्चर जर बघितलं तर इथं जिल्हा बदललं की भाषा बदलते, भाषा बदलली की संस्कृती बदलते. आणि हे पश्चिमेकडून पूर्वेला आले, व्यापारी म्हणून आले. आणि इथल्या सत्तेनं जे आहे म्हणजे हिंदुस्थानाचा सम्राट, प्रांताच्या ठिकाणी नवाब, कारण भारताचं त्यावेळेचं चित्र जे आहे, एवढ्या मोठ्या बलाढ्य भारतामध्ये वेगवेगळ्या सत्ता कार्यरत होत्या. मग नवाब असेल, मराठा सत्ता असेल, हिंदुस्थानाच्या सम्राटाची सत्ता असेल. इथे व्यापारी म्हणून आले इंग्रज, एक कंपनी व्यापारी म्हणून येते, इथल्या सत्तेकडनं परमिशन घेते व्यापार करण्याची की आम्हाला कच्चा माल इथनं न्यायचा आहे, कारण युरोपला खूप मागणी आहे. आम्हाला काही मसाल्याचा व्यापार करायचा आहे, इथला कच्चा माल आम्हाला पाहिजे आहे मसाल्याचा, आणि आम्हाला तिकडे जाऊन व्यापार करायचा आहे. आणि त्या कच्चा माल जो आहे त्या कच्च्या मालावर जो काही टॅक्सेस असेल आम्ही ते द्यायला तयार आहोत, पण आम्हाला जे आहे इथे व्यापार करू द्या, आम्हाला इथे भाडेपट्ट्यावर काही जागा द्या, काही वखारी द्या. आणि सर्रास हिंदुस्थानाच्या सम्राटाने ह्या लोकांना
व्यापारी सवलत दिली, वखारी दिल्या व्यापार करण्यासाठी, आणि व्यापार करण्यासाठी आलेले इंग्रज कालांतराने, फक्त इंग्रज आले का भारतात व्यापार करायला, तर युरोप खंडामधील पोर्तुगीज, डच, इंग्लंड म्हणजे ब्रिटिश, फ्रेंच, फ्रान्स, हे युरोपमधले सगळे देश भारतामध्ये व्यापार करायला आले. व्यापार कशाचा? मसाल्याचा. कच्चा माल न्यायचा, तिकडे जाऊन विकायचा आणि प्रचंड नफा कमवायचा. 60 पट नफा. 1 कोटीचा माल नेला, तिकडे 60 कोटी बनायचे. युरोप खंड श्रीमंत होत गेला. म्हणून इंग्लंडनं काय केलं की इथल्या सत्तेसोबत एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिशांनी काय केलं, भारतातील जी सत्ता आहे, मग ती स्थानिक सत्ता असू द्या की केंद्राची सत्ता असू द्या, म्हणजे हिंदुस्थानाचा सम्राट असू द्या की बंगालचा नवाब असू द्या, ह्यांच्यासोबत चांगले संबंध, चांगले रिलेशन जे आहे, राजकीय रिलेशन मेंटेन केले. कारण काय होतं की आपल्याला जास्त इथल्या सत्तेनं व्यापारी सवलती दिल्या पाहिजे, ना की फ्रेंचांना दिल्या पाहिजे, ना की डचांना दिल्या पाहिजे. त्यासाठी यांनी इथल्या सत्तेसोबत मैत्री केली आणि जास्तीत जास्त व्यापारी सवलती पदरात पाडून घेतल्या आणि व्यापारातून आलेला पैसा त्यांनी अंतर्गत कॉम्पिटिशन संपवण्यासाठी फ्रेंचांसोबत युद्ध केली, डचांसोबत युद्ध केली आणि आपले कॉम्पिटिटर जे आहे बिझनेसमधले ते पहिले संपवले. आणि कॉम्पिटिटर संपवल्यानंतर जे आहे, ठीक आहे, दुसरे कॉम्पिटिटर तयार होऊ नयेत म्हणून इथल्या राजकारणामध्ये ढवळाढवळ केली की इथली सत्ता जर आपल्या फेवरची असेल, फक्त प्रॉफिटसाठी, इथली सत्ता जर आपल्या फेवरची असेल, लक्षात, तर आपल्याला जास्तीत जास्त व्यापारी सवलती मिळतील. आणि व्यापारी म्हणून आलेली कंपनी कधी राजकीय बनली व्यापारासाठी कळलं नाही, आणि व्यापारासाठी राजकीय बनली आणि इथल्या राजकीय राजकारणामध्ये ढवळाढवळ केली, म्हणजे बंगालमध्ये. आता बंगालच का? सर्वप्रथम इंग्रजांनी बंगाल का निवडलं, बंगाल का गुलाम केलं, राजकीय ढवळाढवळ तिथे का केली? कारण की इंग्लंडला लागणारा कच्चा माल, युरोपला लागलेला कच्चा माल जो बंगालमध्ये होता, म्हणजे भारतातील एकूण शेतजमिनीच्या क्षेत्रफळापैकी 60% कच्चा माल हा बंगालमध्ये होता. कारण त्यावेळेचं बंगाल, बिहार, ओरिसा, म्हणजे आताचा बांगलादेश मिळून बंगाल होतं. बंगालची ॲग्रिकल्चर जी आहे ती सुपीक होती, डेव्हलप होती, प्रचंड जे आहे तिथे नगदी पिकं असतील, चंदनाची शेती होत होती, तिथे चंदनाची शेती, इतकं ॲग्रिकल्चर डेव्हलप होतं बंगालचं. त्यामुळे ह्यांनी सर्वप्रथम जे आहे बंगालच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ केली आणि फोडा आणि राज्य कराय नीतीच्या अवलंबावर प्लासी घडून आणली. म्हणजे प्लासीच्या लढाईला जे आहे लष्करीदृष्ट्या महत्त्व नाही आहे, राजकीयदृष्ट्या आहे, ते लेक्चरमध्ये तुम्हाला समोर कळेल पूर्ण लेक्चर केल्यानंतर. आणि टॅक्सेस देणारे लोक इथल्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करून किंग मेकरच्या भूमिकेत येतात. कालांतराने ज्या हिंदुस्थानाच्या सम्राटांनी यांना व्यापारी सवलती दिल्या होत्या, भारतामध्ये व्यापार करण्याची मुभा दिली होती, त्याच हिंदुस्थानाच्या सम्राटासोबत युद्ध करून त्या सम्राटाला चेकमेट करतात आणि टॅक्स देणारे लोक टॅक्स घेणारे बनतात. म्हणजे अलाहाबादच्या ट्रीडीनुसार बंगालमधले दिवाणी अधिकारी इंग्रज घेतात आणि कालांतराने इथले शासक होतात. ही गोष्ट सहज शक्य असेल का? त्यांना युद्ध करावे लागले असतील. लक्षात येतं. हेच तर आपल्याला इतिहासामध्ये बघायचं आहे की इंग्रजांना जे आहे इथली राजकीय परिस्थिती कशी अनुकूल बनत गेली आपल्या अंतर्गत कलहातून. भारतातील ज्या सत्ता आहे त्यांच्या अंतर्गत कलहाचा फायदा इंग्रजांना झालेला आहे. फक्त तो फायदा कधी झाला त्यांना, ते फक्त संधीची वाट बघत होते, म्हणजे त्यांच्याकडे पेशन्स होते. आणि ज्या वेळेस भारतातील राजकीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल वाटली त्या वेळेस त्यांनी त्या सत्तेमध्ये त्या प्रांतामध्ये ढवळाढवळ केली आणि 1818ला मराठेशाहीचा अस्त केला.
शनिवार वाड्यावरचा भगवा खाली उतरवला आणि जॅक फडकला. हा इंग्रजांनी हा देश मराठ्यांकडनं जिंकला. कारण 1818ला मराठेशाहीचं अस्त करून भारतातील सर्वात मोठं भगवं साम्राज्य ज्यांनी निर्माण केलं त्याचा अस्त झाला होता. आणि 1818ला हा देश पूर्णपणे गुलाम झाला. सतलज नदीकडचा राजा रणजितसिंहचा प्रदेश जर सोडला आणि कालांतराने जे आहे 1833चा चार्टर ॲक्ट झाला आणि 1833च्या चार्टर ॲक्टनुसार जे आहे भारताचा गव्हर्नर जनरल हे पद निर्माण झालं. म्हणजे इंग्रज व्यापारी म्हणून आले, प्रचंड पैसा कमवला, तो पैसा व्यापारासाठी खर्च केला, त्यासाठी युद्ध केले, इथल्या राजकारणामध्ये ढवळाढवळ केली फोडाने राज्यकरा नीतीचा अवलंब करून आणि इथले शासक बनले. आणि ह्या देशावरती जे आहे 200 वर्ष जवळपास ढोबळमानाने राज्य केलं, हा देश गुलाम केला. हाच आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि हाच आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. म्हणून हे आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे घडण्या अगोदर जे आहे तुम्हाला पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचे आहे. आधुनिक भारताचा इतिहास समजण्यासाठी जे आहे तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री माहीत असणं गरजेचे आहे. कोणती वर्ल्ड हिस्ट्री? 14व्या शतकातील युद्ध, धर्मयुद्ध माहीत असणं गरजेचे आहे. हे धर्मयुद्ध जोपर्यंत तुम्हाला माहिती होत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की खुसकीचा मार्ग कसा बंद पडला. बघा, इतिहासाचा अभ्यास करताना तो बेसिक टू ॲडव्हान्स केला पाहिजे. आपलं फाउंडेशन जे आहे हिस्ट्रीचं स्ट्रॉंग असलं पाहिजे, आपला कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात त्यावेळेस आपल्याकडं फॅक्च्युअल डाटा, कंटेंट जो आहे तो आपल्याला गोळा करायचा असतो. कारण हिस्ट्रीचे जर PYQ तुम्ही बघितले आयोगाचे तर काही क्वेश्चन फॅक्च्युअल डाटावर येतात, काही क्वेश्चन फॅक्च्युअल येतात, तर काही क्वेश्चन जे आहे लॉजिकल येतात. म्हणजे इतिहास हा असा सब्जेक्ट आहे, फक्त नॉलेज असून चालत नाही, तर तुमच्याकडे डिसिजन मेकिंग बी पाहिजे. म्हणजे लॉजिकल प्रश्न तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. हे कधी करता येतं? ज्यावेळेस इतिहासाच्या कन्सेप्ट, इतिहास हा तुमचा पूर्णपणे जे आहे स्टोरी टाईप जे आहे तुम्हाला माहिती पाहिजे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक परिस्थितीची तुम्हाला पूर्ण इतिहासाची जी आहे जाण पाहिजे. कारण इतिहास हा एकावर एक आधारलेला विषय आहे. हे झालं म्हणून हे झालेलं आहे, हे झालं म्हणून हे झालेलं आहे. चित्रपट कधी मधातून पाहिला तर समजत नाही. म्हणून आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास शिकायचा आहे. मग आज आपल्याला काय शिकायचं आहे तर आपल्याला युरोप खंडामध्ये ज्या देशाने आपल्यावर 200 वर्ष राज्य केलं तो देश 14व्या शतकामध्ये भिकारी झालेला होता ते आपल्याला पहिले बघायचं आहे. तो इंग्लंड आपल्याला शिकून घ्यायचा आहे. तो इंग्लंड आपल्याला शिकायचा आहे की जो इंग्लंड विज्ञानवादी बनला 14व्या शतकामध्ये, अंधश्रद्धाने बुरसटलेले विचार घेऊन लयास गेलेला इंग्लंड 14व्या शतकातून काय शिकला की 54 देशावर त्याने राज्य केलं. ही कन्सेप्ट एक 10 मिनिटामध्ये आपल्याला क्लिअर करून घ्यायची आहे आणि मग आपल्या विषयाला आपल्याला सुरुवात करायची आहे. मग त्या आधुनिक भारताची लिंक लागते, तोपर्यंत ती लिंक लागत नाही. चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करू. 14वं शतक हे युरोप खंडाचं अराजकतेचा कालखंड म्हणून ओळखलं जातं. आधुनिक भारताचा इतिहास गेल्या 10 वर्षापासून जे आहे एन्सेंट, मिडिवल, मॉडर्न पूर्ण इतिहास जो आहे मी राज्यसेवा आणि कंबाईनला शिकवतो. त्यामुळे 10 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे, मी तज्ञ नाही आहे, मी इतिहासाचा अभ्यासक आहे, मी देखील इतिहासाचा विद्यार्थी आहे. पण जो अनुभवातून जो इतिहास
तुम्हाला जो शिकवणार आहे तो इतिहास शिकल्यानंतर जे आहे तुम्हाला कुठल्याही एक्झाममध्ये जे आहे 90 ते 95 मार्क्स हे आलेच पाहिजे, असा माझा प्रयत्न असणार आहे. माझं नाव दीपक रामकृष्ण पठाडे, हिस्ट्री बाय दीपक पठाडे, हिस्ट्री बाय दीपक पठाडे. मराठीत असं नाव आहे माझं, दीपक पठाडे. आडनाव थोडं अवघड वाटतं, अवघड थोडंसं वाटतं, पण ते नंतर तुम्हाला सोपं वाटायला लागेल ज्यावेळेस तुम्ही लेक्चर कराल. ठीक आहे, दीपक पठाडे. ठीक आहे, इतिहासाला आपण जे आहे सुरुवात करणार आहोत. आधुनिक भारताचा इतिहास. ही डायग्राम तुम्हाला दिसली असेल. ही डायग्राम समजून घेताना आपल्याला 14व्या शतकात जायचं आहे. ही डायग्राम जी आहे, हा जलमार्ग आपल्याला समजून घेताना त्याचे कॉजेस आपल्याला बघायचे आहे. ते कॉजेस आपल्याला बघायचे आहे म्हणून आपल्याला जायचं आहे 14व्या शतकात. विद्यार्थी मित्रांनो, 14 सेंचुरी, 14वे शतक, 14वे शतक. युरोप खंडाचे अंधकारमय युग म्हणून ओळखले जातं. अंधकारमय युग म्हणून ओळखले जाते, चौदावे शतक हे युरोप खंडाचे अंधकारमय युग म्हणून ओळखले जाते. अंधकारमय म्हणजे काय? तमोयुग. तमोयुग म्हणजे काय? अराजकतेचा कालखंड, अराजकतेचा कालखंड, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डार्क एज म्हणतो. काय म्हणतो? डार्क एज. म्हणजे 14वे शतक हे युरोप खंडाचं अंधकारमय युग म्हणून ओळखले जातं. त्याच्या मागचे कॉजेस काय आहे, कारण काय आहेत, की जो युरोप खंड प्रचंड श्रीमंत खंड, भारताशी व्यापार करायचा आणि प्रचंड प्रॉफिट कमावायचा, त्यातून श्रीमंत झालेला खंड, ज्या इंग्लंडनं आमच्यावर 200 वर्ष राज्य केलं, तो 14व्या शतकामध्ये भिकारी झालेला इंग्लंड, अंधश्रद्धा आणि बुरसटलेले ग्रासलेला इंग्लंड, तर तो विज्ञानवादी कसा बनला? 14व्या शतकामध्ये युरोप खंडाचा आशिया खंडासोबत व्यापार कसा चालायचा, की युरोप खंडाचा आशियात व्यापार जो आहे, म्हणजे आशिया खंडामधून कच्चा माल न्यायचा, युरोपमध्ये जाऊन विकायचा आणि 500 पट नफा राहायचा. 1 कोटीचा माल नेला की 500 कोटी बनायचे. आणि त्यातनं युरोप खंड श्रीमंत झाला. खंड श्रीमंत झाला. आता युरोप म्हटल्यानंतर इंग्लंड आला, फ्रान्स आला, स्पेन आला, पोर्तुगाल आले, हॉलंड, नेदरलँड आला. हॉलंड म्हणजे नेदरलँड, डच म्हणतो आपण त्यांना. तर 14व्या शतकामध्ये असं काय घडलं होतं? 14व्या शतकामध्ये असं काय घडलं होतं की अराजकता पसरली सगळी युरोपमध्ये. युरोप खंड अंधकारमयकडे गेला होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कारण लक्षात घ्या. आता काय झालं होतं? सुरुवातीला बघा, हा आशिया खंड आहे. कोणता खंड? युरोप खंड आहे. कोणता खंड? ढोबळमानाने अशी काही डायग्राम, कच्ची डायग्राम काढून राहिली, जी तुमच्या डोक्यात घुसली पाहिजे. लक्षात येतं? कच्ची डायग्राम. हा युरोप खंड आहे. लक्षात येतं? आता युरोप खंडाला जे आहे, भारताशी जर व्यापार करायचा असेल खुसकीच्या मार्गाने, कोणत्या मार्गाने? जमीन मार्गाने, खुसकीचा मार्ग. खुसकीच्या मार्गाने पहिले व्यापार चालायचा. जर भारताशी व्यापार करायचा असेल, आशिया खंडाशी व्यापार करायचा असेल, युरोपमधले मग ते
पोर्तुगीज असू दे की स्पेन असू दे, कोणी असू दे, त्यांना पहिले इटलीला यावं लागायचं आणि इटलीवरनं भारतात जाण्याचा म्हणजे आशिया खंडामध्ये व्यापार करण्याचा रस्ता मिळायचा. आता इथे एक कॉन्स्टन्टिनोपल नावाचं शहर येतं, कॉन्स्टन्टिनोपल नावाचं शहर येतं. आता कॉन्स्टन्टिनोपल शहर हे ज्यावर रोमन साम्राज्याचं राज्य होतं. कोणाचं? रोमन साम्राज्य. कॉन्स्टन्टिनोपल ज्याचं आता नामांतर झालेलं आहे, म्हणजे आपण कॉन्स्टन्टिनोपल शहराला आता काय म्हणून ओळखतो? इस्तांबूल. काय म्हणून ओळखतो? इस्तांबूल. इस्तांबूल म्हणून ओळखतो. म्हणजे जगभरातील मुस्लिमांचा धर्मगुरू जो आहे तुर्कस्तानमध्ये राहतो. कुठे राहतो? तुर्कस्तानमध्ये. लक्षात येतं? इस्तांबूलमध्ये. म्हणजे टायगर चित्रपटाची जी शूटिंग आहे, माशा अल्लाह माशा अल्लाह, जे सलमान आणि कॅटरिनाचं गाणं आहे, ते इस्तांबूलमध्ये शूट झालेलं आहे. तेच कॉन्स्टन्टिनोपल शहर. त्यानंतर इराणचे आखात. भूगोलचा जर तुम्ही जिओग्राफीचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल इराणचे आखात. इराणचे आखात बघा, डायग्राम कच्चे आहे, नाही तर तुम्ही म्हणता सर इराणचे आखात तुम्ही सरळ कसं काय दाखवू राहिले. लक्षात, मी ते डायग्रामवर मी तुम्हाला दाखवणार आहे, परंतु तुम्हाला डोक्यात घुसण्यासाठी एक कच्ची डायग्राम मी काढली आहे. इराणच्या आखात ढोबळमानाने समजा आशिया खंड हा लक्षात, आशिया खंड, त्या आशिया खंडामधला हा भारत आपण असं धरू. कच्ची डायग्राम आहे. भारतामध्ये असा खुसकीचा मार्ग आहे. आजूबाजूला जे आहे पाणी आहे पूर्ण. काय आहे? हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, म्हणजे आजूबाजूला पूर्ण हा अटलांटिक महासागर आहे. कच्ची डायग्राम आहे हा, अटलांटिक महासागर. आता सागरामध्ये बेट वगैरे असतात विद्यार्थी मित्रांनो. आफ्रिकेचं बेट लागते, केप ऑफ गुड होप. केप ऑफ गुड होप, आशेचे भूषर ज्याला आपण म्हणतो, असे बेट. आजूबाजूला पाणी आहे, एकच रस्ता आहे, ह्याला आपण खुसकीचा मार्ग म्हणतो. खुसकीचा मार्ग, खुसकीचा मार्ग म्हणतो. लक्षात येतं? इटली, कॉन्स्टन्टिनोपल, इराणच्या आखात, भारत आणि इंडोनेशिया वगैरे भारतात. असा पहिले 14व्या शतकामध्ये व्यापार चालायचा. इथनं कच्चा माल घ्यायचा आणि ह्याच मार्गाने रोमन साम्राज्याला टॅक्सेस वगैरे जीवन जे आहे, इथे हा माल ह्या बाजारपेठेत विकायचा. 500 पट नफा राहायचा. किती पट? 500 पट. 500 पट नफा राहायचा. 500 पट. 1 रुपयाच्या वस्तूचे 500 रुपये बनायचे. 1 कोटीचा माल 500 कोटीला बनायचा तिकडे. लक्षात, मसाल्याचं द्वीप असलेलं म्हणजे मसाला जे आहे प्रचंड कच्चा माल, प्रचंड मिरे गिरे, जे काळे मिरे वगैरे जे आहे ना, मसाल्याचे खाद्यपदार्थ. लक्षात घ्या. पण विषय काय होता विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या, आशिया खंडामध्ये मध्य आशिया आहे. शॉर्टमध्ये सांगायचे वर्ल्ड हिस्ट्री आहे, जे तुम्हाला कंबाईनला नाही आहे, त्याच्यावर प्रश्न पण पडणार नाही आहे, पण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी जे आहे आपल्याला त्यावर हात घालावा लागतो. बघा, आशिया खंडातील जो मध्य आशिया आहे ना, मध्य आशिया, इथे मुस्लिम कंट्रीज आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य एवढं आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑटोमन तुर्क, डायरेक्ट तुम्हाला घेतो, ऑटोमन तुर्क जे आहे, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात जर आपण विषय केला तर युरोप खंड जो आहे, युरोपमध्ये ख्रिश्चन धर्म आहे आणि ख्रिश्चनांचा धर्मगुरू पोप आहे. लक्षात येतं? पोप आहे. आणि जगभरातील मुस्लिमांचा धर्मगुरू जो आहे तो खलिफा आहे. 14व्या शतकामध्ये 7 धर्मयुद्ध झालेली आहेत. किती धर्मयुद्ध? 7 धर्मयुद्ध झाली. लक्षात येतं? ठीक आहे, म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चन. ठीक आहे, आपण म्हणतो की भारतामध्ये जे आहे अरेबियन लोक व्यापार करायचे. लक्षात येतं? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, ठीक आहे, एकदम शॉर्टमध्ये सांगतो की 7 धर्मयुद्ध झाले विद्यार्थी मित्रांनो. धर्मयुद्ध काय म्हणतो आपण? ख्रिश्चन आणि मुस्लिम, पोप आणि खलिफा, 7 धर्मयुद्ध झाली. ह्या धर्मयुद्धाचा परिणाम म्हणजे हे जे कॉन्स्टन्टिनोपल शहर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे ऑटोमन तुर्कांनी जिंकलेलं आहे. आता ते कसं जिंकलेलं आहे सर? तर 7 धर्मयुद्ध झालेले आहे. युरोप आणि मध्य आशिया, युरोप आणि मध्य आशियामध्ये 7 धर्मयुद्ध झाले. किती धर्मयुद्ध? 7 धर्मयुद्ध. हे 7च्या 7 धर्मयुद्ध युरोप हारला. कोण हारलं? युरोप हारलेला आहे. लक्षात घ्या. पण ह्या युरोप हारल्यानंतर जे आहे यांच्यामध्ये एक ट्रीडी झाली आहे धर्मयुद्धामध्ये, पोप आणि खलिफा. लक्षात येतं? 2 धर्मामध्ये, म्हणजे 2 धर्मयुद्ध म्हणतो आपण, 2 धर्मामधील युद्ध. 7 धर्मयुद्ध युरोप हारलेलं आहे. मग हे जे ट्रीडी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षात, की युद्धाची नुकसान भरपाई द्यायची आहे. ठीक आहे, ही ट्रीडी झालेली आहे दोघांमध्ये. ठीक आहे, पण युरोपने ही ट्रीडी पाळली नाही, जी काही ट्रीडी झाली होती. लक्षात येतं? ती ट्रीडी पाळली नाही, म्हणून जे आहे
लक्षात घे. त्याचा इफेक्ट कालांतराने असा जो झाला, लक्षात येतं की युरोप जो आहे हा श्रीमंत होत चाललेला आहे, कारण तो भारताशी व्यापार करतो आणि भारतात जर कोणत्या शहरातून येत असेल तर तो कॉन्स्टँटिनोपल या शहरातून येतो आणि या शहरावर रोमन साम्राज्याचं राज्य आहे. लक्षात, जे सध्या जे आहे त्या राज्यामध्ये मिसमॅनेजमेंट आहे, रोमन साम्राज्यामध्ये मिसमॅनेजमेंट आहे. लक्षात येतं. हे ऑटोमन तुर्कांना माहिती होतं, म्हणून 1453ला जे आहे युरोपचा व्यापार थांबवण्यासाठी, लक्षात घ्या, जी ट्रीडी जी आहे म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉजेसेस आहे, लक्षात घ्या, वेगवेगळ्या कारणांचा तो परिणाम आहे. 1453 मध्ये जे आहे ऑटोमन तुर्कांनी, कोणी, ऑटोमन तुर्कांनी जे आहे, ऑटोमन तुर्कांनी जे आहे कॉन्स्टँटिनोपल शहरावर सर्जिकल स्ट्राईक केला. कॉन्स्टँटिनोपल शहरावर काय केलेलं आहे, सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. आणि सर्जिकल स्ट्राईक जो झाला विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं रोमन साम्राज्याचं हे कॉन्स्टँटिनोपल शहर, या शहरावर ऑटोमन तुर्कांनी 1453ला जे आहे, ठीक आहे, आपल्या ताब्यात घेतलं. आता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो इथे विचार करा, 2 धर्मयुद्ध झाले युरोप आणि मध्य आशिया, 7 धर्मयुद्ध झालेले आहे आणि 7ही धर्मयुद्ध जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते जे आहे 7ही धर्मयुद्ध जे आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये युरोप हरलेला आहे. कोण हरलेला आहे, युरोप हरलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो एवढं आहे की ह्यामध्ये युरोप जो आहे युद्ध हरला, त्यामुळं जो काही आहे हे अराजकतेकडे गेला, भिकारी झाला, लक्षात घ्या, ठीक आहे. आणि इंग्लंडचा जो विश्वास होता, ठीक आहे, अंधश्रद्धाने बुरसटलेले विचारावर, तो विश्वास जो आहे तो त्यांचा तुटला की जगावर राज्य करायचं असेल तर विज्ञानाची कास धरावी लागेल. आपल्याला जे आहे प्रचंड मेहनत करून बुद्धिचातुर्याच्या बळावर आपण जगावर राज्य करू शकतो. आता इथं मी थोडंसं तुम्हाला जर डिटेलमध्ये सांगितलं तर लगेच कळेल, पण आपलं ऑनलाईन लेक्चर आहे आणि विद्यार्थी काय करतात, तेवढंच कट करून कुठेतरी व्हायरल करून टाकतील. लक्षात येतं. मग तुम्ही विचार करा, मी एवढं तुम्हाला सांगितलं 2 धर्मामधली गोष्ट, आलं लक्षात, ठीक आहे. कारण की 14व्या शतकामध्ये अख्खं जग जेव्हा तलवारीने लढत होतं ना, 14व्या शतकामध्ये अख्खं जग ज्यावेळेस तलवारीने लढत होतं, त्यावेळेस मध्य आशियातील मुस्लिम बंदुकीनं लढत होते. लक्षात घ्या. म्हणजे मध्य आशियातील मुस्लिम जे आहे बंदुकीने लढत होते, कारण की जे आहे ते विज्ञानाची कास धरणारे होते, पण धर्मग्रंथाला हात न लागता विज्ञानवादी होते. लक्षात घ्या. म्हणून जे आहे युरोपचा पराभव झाला आणि मग 14व्या शतकामध्ये बुरसटलेले आणि अंधश्रद्धेमध्ये जे आहे, ठीक आहे, कारण पोप जो आहे तो व्हॅटिकन सिटीत राहायचा. व्हॅटिकन सिटी आता वेगळा भाग आहे, पण पहिले इंग्लंडचा जो आहे इंग्लंडमध्ये व्हॅटिकन सिटीत. लक्षात येतं. म्हणजे युरोप हा अराजकतेकडे वळाला, कारण युद्धामध्ये सगळं नाहीसं झालं. म्हणून आपण म्हणतो 14वं शतक हे युरोप खंडाचा अराजकतेचा कालखंड म्हणून ओळखला जातो. सगळं लयास गेलं होतं. लक्षात येतं. म्हणजे एक शॉर्टमध्ये सांगतो मी, एकदम डिटेलमध्ये त्या गोष्टीवर मला बोलायचं नाही आहे म्हणून मी बोलत नाही, कारण ते आपलं ऑनलाईन लेक्चर आहे, पण तुम्हाला समजलं असेल. लक्षात येतं की इंग्लंड जो आहे, इंग्लंडनं काय घेतलं 14व्या शतकातून, की जर जगावर राज्य करायचं आहे तर विज्ञानाची कास धरावी लागेल, बुद्धिचातुर्याच्या बळावर आणि मेहनत, व्यवस्थित स्ट्रॅटेजी आखून आपण जगावर राज्य करू शकतो. आणि ह्यातनं इंग्लंडला सावरायला जे आहे, खास करून युरोपमधल्या इंग्लंडला सावरायला जवळपास 200 वर्ष लागली. आणि मग 200 वर्षात काय झालं, विज्ञानवादी बनले. लक्षात. औद्योगिक क्रांती घडली, प्रबोधन युगाला सुरुवात झाली, दळणवळणाचा शोध लागला. लक्षात येतं. म्हणून आपण म्हणतो 15व्या शतकाचा अंत आणि 16व्या शतकाचा उदय, इंग्लंडमध्ये प्रबोधन युगाला सुरुवात झाली. लक्षात येतं. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या धर्मयुद्धाचा इफेक्ट म्हणजे काय, तर 1453ला जे आहे, जे कॉन्स्टँटिनोपल शहर जे जिंकलं तुर्कांनी, ऑटोमन तुर्कांनी, ठीक आहे, त्यामुळे इथे जे आहे ऑटोमन तुर्कांनी ताबा मिळवला. त्यामुळे हा खुसकीचा मार्ग जो आहे इंग्लंडसाठी, इंग्लंडसाठी म्हटल्यापेक्षा खुसकीचा मार्ग जो आहे युरोपसाठी बंद झाला. लक्षात येतं. युरोपसाठी काय झालेला आहे, हा बंद झालेला आहे खुसकीचा मार्ग. लक्षात. इथे ऑटोमन तुर्कांनी जे आहे त्याचं नाव होतं उस्मानिया सल्तनत.
उस्मानिया सल्तनत, उस्मानिया सल्तनत. मग हा उस्मानिया सल्तनत जो आहे ह्यांनी ताबा मिळवला आणि ते पाटी लिहिली, हा रस्ता ख्रिश्चनांसाठी बंद आहे, बाकीच्या धर्मियांसाठी तो खुला आहे. म्हणजे खुसकीच्या मार्गाने चालणारा व्यापार जो युरोपला 500 पट नफा देतो, तो खुसकीचा मार्ग बंद पडला. किती बेचैन झाला असेल युरोप. सोन्याची कोंबडी देणारं कोंबडीच कापली ना. लक्षात येतं. हा रस्ता बंद झाला, मग आजूबाजूला सगळं पाणी आहे, महासागर आहे. लक्षात येतं. म्हणजे आपल्याला कॉजेस आणि इफेक्टवर पूर्ण हिस्ट्री शिकायची आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा इफेक्ट काय झाला. ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल शहर जिंकलं. याचा परिणाम काय झाला. जलमार्ग शोधण्याची गरज पडली, की जलमार्गाने भारताचा शोध लावण्याची गरज पडली. जलमार्ग जो आहे त्यातून भारताचा शोध घ्यावा लागेल ना, जर व्यापार करायचा, कारण हा रस्ता बंद झालेला आहे. मग जलमार्ग शोधण्याचा जो आहे प्रयत्न करण्यात आला. आणि बार्थोलोम्यू डायस हे नाव तुम्ही ऐकलं असेल. डायस असतो ना, आपण डायसवरनं बोलतो. बार्थोलोम्यू डायस जो आहे भारताचा जलमार्गाने शोध घ्यायला निघाला, की भारत कुठे आहे, रस्ता शोधण्यासाठी निघाला. मग पहिला प्रयत्न जो केला बार्थोलोम्यू डायसने, मग हे बघा, हे जे आहे समजा ढोबळमानाने जे आहे, हा अटलांटिक महासागर आहे असं धरा, अटलांटिक महासागर. आणि हे आफ्रिकेतील बेट आहे, आफ्रिकेतील बेट आहे असं धरा. केप ऑफ गुड होप. कोणतं. केप ऑफ गुड होप हे बेट आहे. याला नाव नव्हतं पहिले, आलं लक्षात. आणि भारत समजा इथे आहे, लक्षात येतं. उदाहरणार्थ मी असं ढोबळमानाने कच्ची डायग्राम काढली, मी तुम्हाला मॅपवर बी समजून सांगतो, पण मॅपवर समजून सांगण्यापेक्षा पहिले मी कच्चं विद्यार्थ्यांना समजून सांगतो, ते डोक्यात शिरवतो. लक्षात घ्या. बार्थोलोम्यू डायस आला, अटलांटिक महासागरात उतरला, लक्षात येतं. आल्यानंतर तो इथपर्यंत पोचला, पण समोर काही त्याची हिंमत झाली नाही, कारण त्याला भारत लागला नाही. इथपर्यंत पोचला आणि मग ह्या बेटापर्यंत पोचला. त्याने डायग्रामवर लिहून ठेवलं, आपल्या ड्राफ्टिंग करून ठेवलं, आणि ह्या नंतर आपल्या मायदेशी गेला युरोपमध्ये. मग ह्या बेटाला त्यांनी सांगितलं की मला जे आहे ह्या साईडला कुठं भारत लागला नाही, पण मला हे बेट लागलं. मग भारत जर कुठं असेल तर ते इकडंच असेल, म्हणून ह्या बेटाला नाव पडलं केप ऑफ गुड होप, ज्याला मराठीत आपल्याला आशेचे भुशीर म्हणतो आपण. आशेचे भुशीर. आशा पल्लवित झाली की भारत मे बी इकडे असू शकतो. मग जलमार्ग शोधण्याचा पुन्हा प्रयत्न जो आहे तो स्पेनने केला. स्पेनचा राजा जो होता हेनरी आणि राणी इसाबेला यांनी एक फरमान सोडला, आदेश सोडला की असा कोणी आहे का की जो जलमार्गाने भारताचा शोध लावेल. मग इतिहासामध्ये कोलंबस नावाची पर्सनॅलिटी, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोलंबस नाव ऐकलं असेल. ही कोलंबस जो आहे त्याला वेगवेगळ्या देशाला तो पत्र लिहायचा की मला काही फंडिंग करा, मी तुमच्यासाठी जलमार्गाने एखादा नवीन मार्ग शोधून आणेल. आणि मग कोलंबसने जे आहे स्पेनचा राजा हेनरी आणि राणी इसाबेला याच्या मार्गदर्शनात जे आहे, ठीक आहे, ज्या आदेशानं जे आहे विद्यार्थी मित्रांनो, कोलंबस अटलांटिक महासागरात उतरला. आलं लक्षात. स्पेन, कोलंबस 1492ला जे आहे अटलांटिक महासागरात उतरला. आता वारे बदलले विद्यार्थी मित्रांनो, तर दिशा बदलतात. आलं लक्षात. तो इकडे जायचा तर हे बेटच त्याला दिसलं नाही, तो इकडे गेला आणि त्याला इथे खंड लागला विद्यार्थी मित्रांनो. काय लागला. खंड लागला. त्याला वाटलं हाच भारत आहे. इथे पोहोचला आणि त्याने वर्णन करून ठेवलं विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, कोलंबसची बी फार मोठी हिस्ट्री आहे. कोलंबस काही एकटा गेला का, त्याच्यासोबत सैन्य होतं, इंजिनियर्स होते, सगळे होते, लक्षात घ्या. आणि कोलंबस सांगत राहायचा वल्लवत राहा, वल्लवत राहा, पण समुद्र कुठं भारत लागत नव्हता. लोक बिमार पडून जे आहे त्याच्या सहकारी जे आहे सोबतचे अर्धी जहाज खाली झाली होती, बिमारीनं मेले होते, अन्न संपलं होतं. कोलंबस आणि अंतर्गत त्यांच्या सहकार्यामध्ये वाद निर्माण झाले, तरी कोलंबस मोटिवेट करत होता. शेवटी आता त्यांनी असं ठरवलं, ह्या इतके वाद टोक्याला गेले की कोलंबसलाच आता मारून टाकतील की काय त्यांच्या सहकारी, कारण भारतच लागत नाहीये कुठं. पण पेशन्स. सुकलेल्या एका झाडावर चिमणी घरटं बांधत होती, परतून येणार पुन्हा वसंत चिल्या पिल्यांना सांगत होती. कोलंबसचा वाद टोकावर गेला. पेशन्स आता संपले होते, ताकद संपली होती. तेवढ्या जहाजावर एक चिमणी येऊन बसली आणि आशा पल्लवित झाल्या. आशा कशा झाल्या. पल्लवित झाल्या
की आजूबाजूला जमीन आहे, जर चिमणी येऊन बसली आणि त्यांनी डान्स सुरू केला असेल, मे बी त्यांच्यासारखा आनंद कोणालाच झाला नसेल जसा तुम्हाला उद्या होणार आहे की मी फौजदार झालो, मी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झालो. लक्षात घ्या, असा आनंद त्यांना झाला असेल आणि त्यांना मग ते जमिनीपर्यंत पोहोचले. त्यांना वाटलं हाच भारत आहे. मग इथे त्यांना काही आदिवासी जमात दिसल्या. कोलंबसने त्यांना त्यांचं वर्णन करून ठेवलं. रेड इंडियन्स, लाल कलरची आदिवासी जमात. चांदीच्या खाणात इथे आढळल्या. तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली खनिज संपत्ती जे काही आहे त्याचं वर्णन केलं आणि तो जे आहे मायदेशी त्या आला, त्या रस्त्यानं गेला. इथे त्याचं जंगी स्वागत झालं. पण ज्यावेळेस तो युरोपला पोहोचला विद्यार्थी मित्रांनो, लक्षात, प्रचंड तो कोमात गेला होता. त्याला ॲडमिट करण्यात आलं. लक्षात घ्या, ठीक आहे. पण त्यांनी जे वर्णन करून ठेवलं ते कुठंतरी जे आहे समाधानकारक नव्हतं. म्हणजे काय की भारत जो आहे, जे जे त्यांनी जे वर्णन केलं होतं ज्या भूमीचं, लक्षात, तर कुठंतरी भारतात जे आहे मॅच नव्हतं होत. कारण की इकडनं व्यापार सुरू होता ना, त्यामुळे भारत कसा आहे माहिती होतं काही व्यापाऱ्यांना. लक्षात येतं. मग नेमकं यांनी शोधलं काय, का हाच भारत आहे. कारण रेड इंडियन्स, लाल कलरची आदिवासी जमात, भारतात कशी आहे आदिवासी जमात, त्यांनी रेड इंडियन्स लिहिले. डाऊटफुल सगळ्या गोष्टी होत्या की हा भारत नसू शकतो किंवा असू बी शकतो, माहीत नाही आहे. पण तो कोमात गेलेला आहे आणि कोमात गेल्यानंतर जे आहे त्यातच ते कोलंबसचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. 92ला त्यांनी शोध लावला, तेव्हापासून कोमात गेला. जसा युरोपमध्ये पोहोचला कोमात गेला. 97 त्याची प्रतीक्षा होती की हा कोमातून बाहेर येईल आणि आपल्याला काहीतरी अजून सांगेल. लक्षात येतं. म्हणजे तो बिमार पडला आणि 97ला कोलंबसचं निधन झालं. सस्पेन्स ठेवून गेला होता कोलंबस आणि त्याच भ्रमात गेला होता की आपण भारताचा शोध लावला. पण कोलंबसला माहीत नव्हतं की जगाला फक्त 2च खंड माहीत होते इंग्लंडला, की आशिया खंड. इंग्लंड म्हणजे युरोपला आशिया खंड आहे बा, युरोप आणि आशिया. जगाला माहीत झालं होतं की तिसरा देखील खंड आहे. मग कोलंबसने काय शोधलं, म्हणून अमेरिको वेशपुशी नावाचा खलाशी, अमेरिको वेशपुशी, अमेरिको वेशपुशी नावाचा जो खलाशी आहे, हा खलाशी कोलंबसची डायग्राम घेऊन कोलंबसने काय शोधलं, म्हणजे ह्याला माहिती होतं की भारत कसा आहे. लक्षात, तो अभ्यास करून स्टडी करून गेला होता. अमेरिको वेशपुशी जो आहे अटलांटिक महासागरात उतरला, कोलंबसच्या रस्त्यानं गेला आणि इथे पोचल्यानंतर त्याला कळलं दिस इज नॉट इंडिया, हा भारत नाही आहे. मग काय आहे, अमेरिको वेशपुशी परत युरोपमध्ये गेला आणि त्याने जाहीर केलं की हा भारत नाही आहे. प्रचंड बिमार पडला होता आणि त्याचं निधन झालं. पण तो हा सांगून गेला होता, कोलंबसने जे शोधलं तो भारत नाही आहे. मग ह्या खंडाला नाव काय द्यायचं, तो सांगून तर गेला हा भारत नाही आहे. म्हणून अमेरिको हा जो खलाशी होता, अमेरिको वेशपुशीच्या नावावरून ह्या खंडाला नाव दिलं अमेरिका खंड. अमेरिका खंड, अमेरिका खंड. लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो एवढं आहे की भारत शोधायचा होता जलमार्गाने, लागला शोध अमेरिका खंडाचा आणि तो लावला स्पेनने. म्हणून आपल्याला, आणि इथे चांदीच्या खाणा आहेत, आपल्याला स्पॅनिश जास्त व्यापार करताना आपल्याला इंडियात दिसतात का, नाही, आले, पण त्यांचा काही इंटरेस्ट भारतामध्ये होता का एवढा, नाही. मग जलमार्ग शोधण्याचा परत एकदा प्रयत्न पोर्तुगाल या देशाने केला 1498ला. कारण 57ला क्लिअर झालं होतं, लक्ष, 1497ला क्लिअर झालं होतं की हा 97ला की हा भारत नाही आहे. मग 1498ला विद्यार्थी मित्रांनो, 1498ला जे आहे, लक्षात घ्या, 1498ला पोर्तुगालने जे आहे, पोर्तुगालचा राजा होता डॉन हेनरी द नेव्हिगेटर. डॉन हेनरी द नेव्हिगेटर, डॉन हेनरी द नेव्हिगेटर. पोर्तुगालच्या राजाच्या
नावातच डॉन होतं. म्हणजे असं म्हणतात की इंग्रजीमध्ये डिक्शनरी जी बनली ती ह्याच्याच नावावरून बनली असेल. डॉन म्हणजे दादा. डॉन हा शब्द जो बनला डिक्शनरीत इंग्रजी डॉन म्हणजे दादा, हे ह्याच्याच नावावरून बनला असेल. कारण की हे ब्ल्यू वॉटर पॉलिसीवाले लोक होते. समुद्रात लुटमार करणे म्हणजे ज्याचा समुद्रावर ताबा त्याचा जगावर ताबा, अशी आयडियोलॉजी असणारे पोर्तुगीज ब्ल्यू वॉटर पॉलिसीवाले. आलं लक्षात. धर्म पगडा खूप मोठ्या प्रमाणात होता. धर्माचा पगडा त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात होता. तर हा डॉन हेनरी द नेव्हिगेटर, हे वास्को द गामा हे नाव तुम्ही ऐकलं असेल. वास्को द गामाला आदेश दिला, वास्को दी गामाला आदेश दिला की भारताचा जलमार्गाने शोध लावायचा आहे. वास्को द गामा म्हणे की ओय इट्स ओके, पण मला माझा भाऊ सोबत लागेल. कारण की कोलंबसची हिस्ट्री त्याला माहिती होती, काय वाद होऊ शकतात. माझा भाऊ मला द्या, मला काही सैन्य द्या, बंदुकी वगैरे घेऊन जे आहे, ठीक आहे, जे काही शस्त्र असतील ते घेऊन जे आहे. कालांतराने 1498ला जे आहे वास्को द गामा अटलांटिक महासागरात उतरला. आता ह्याने इथे बुद्धिचातुर्याचा परिचय दिला. बार्थोलोम्यू डायस, कोलंबस सगळा अभ्यास करून जो आहे केप ऑफ गुड होपचं टोक दिसेल असं तो गेला आणि ह्या टोकावर येऊन, ह्या बेटावर येऊन तो थांबला. आता हे बेट जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप जो आहे, लक्षात, ते ऑलरेडी होतं, तिथे ऑलरेडी व्यापार चालायचा. ठीक आहे. भारताचा एक व्यापारी जो होता विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं नाव होतं अब्दुल माजिद. लक्षात, गुजरातचा व्यापारी जे आहे, गुजरातचा व्यापारी 1498ला इथे आलेला होता व्यापार करण्यासाठी. लक्षात घ्या, अब्दुल माजिद त्याचं नाव. काय नाव? अब्दुल माजिद. अब्दुल माजिद म्हणजे गुजरात हे जेनेटिक व्यापारी आहे याचा अर्थ. लक्षात येतं. आपण म्हणतो ना की व्यापारी वर्ग आहे गुजरातमध्ये. मग तुम्ही विचार करा, 1498ला एक गुजरातचा व्यापारी इथे आलेला होता. आणि ज्या वेळेस वास्को द गामा इथे जहाज घेऊन इथे थांबल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे जे आहे, आता आपली संस्कृती कशी आहे, नवीन कोणी दिसलं, कुठून आले भाऊ, काय आले भाऊ, आलं लक्षात, कुठचे हे, काय आहे, फलानं अमकं झिलप्या झाडणं आपलं काम आहे. लक्षात येतं का? अतिथी देवो भव. ठीक आहे. जसे उतरले वास्को द गामान, ते जहाज वगैरे हाईट गीट हे ते भाऊ पाहायला लागले, काय आहे, कसं काय. ठीक आहे. आता वास्को द गामा तिथे उतरले, जेवणाची काही सोय करायला लागेल ना. बटाटा गिटाटा ते घेऊन आले होते. बटाटा हे पीक जे आहे तिकूनच आलं. काजू, बदाम, कोबी. लक्षात घ्या. आणि समुद्रामध्ये म्हणजे ही जी तंबाखू आहे, तंबाखू, लक्षात येतं, ही बी पोर्तुगीजून आली. लक्षात येतं, म्हणजे पोर्तुगीजून आली की समुद्रात जे आहे तंबाखू वगैरे. जसे बेटावर उतरले तंबाखू खायला लागले. अब्दुल माजिद म्हटलं असेल, सबरे कामं काय हे बा, खाऊन पा. मग आलं लक्षात, अब्दुल माजिदनं पहिली तंबाखू खाल्ली. मग आलं लक्षात, कुठून आले, काय आले ते. म्हणे बा, आमच्या डॉन हेनरी द नेव्हिगेटरचं पत्र दाखवलं की आम्हाला भारताचा जलमार्गाने शोध घ्यायला आलेलो आहे. आलं लक्षात, आमचं बरंचसं सैन्य जे आहे मेलेलं आहे. आलं लक्षात, कारण की प्रचंड जे आहे बिमाऱ्या फैलतात ना समुद्रामध्ये, प्रचंड थंडीने वगैरे मेलेले आहे. आम्हाला डॉन हेनरी द नेव्हिगेटरचं पत्र आहे, फरमान आहे, आम्हाला भारताचा जलमार्गाने भारतात जायचं आहे. आता भाऊच भारताचे म्हणजे ज्याच्या घरी जायचं त्यालाच पत्ता विचारला. किती नशीब. आणि आपले लोक, तुम्हाला सांगितलं मी, अतिथी देवो भव, परफेक्ट पत्ता सांगतात. म्हणजे आता बी जर समजा कोणी आलं भारतात, करे बा अमक्या अमक्याचं घर, ग्रामीण भागात जा तुम्ही, अमक्या अमक्याचं घर कुठं, तो म्हणून बसांचा भाऊ गाडीवर मी सोडून देतो, पेट्रोल आपलं, त्याला गाडीवर सोडा. गाडीवर सोडाच्या सोडा, घरातून आवाज बी देता, काकू तुमच्या घरी कोणीतरी आलं, आणि घरात पोचेपर्यंत थांबतात, भाऊ येतो मग. अतिथी देवो भव. गुजरात व्यापारी अब्दुल माजिदनं जे आहे पत्ता सांगितल्यानंतर वास्को द गामा जो आहे ह्या बेटाला वळसा मारला आणि समोर हे जे आहे मुंबासा नावाचं बेट लागलं. कोणतं? मुंबासा नावाचं. ह्याला वळसा मारून जे आहे, आता इथे बी फार मोठी स्ट्रॅटर्जी आहे. मी ऑफलाईनमध्ये खूप रंगून सांगत असतो ते विषय, पण मी सांगितलं ऑनलाईनमध्ये जे आहे थोडीशी अडचण काय येते, काही गोष्टी टाळाव्या लागतात. आलं लक्षात. म्हणजे इथे असं वाटायचं वास्को द गामाला, सांगूनच देतो थोडं शॉर्टमध्ये, वास्को द गामाला वाटलं की हा इथे भारत तर लागूच नाही राहिला. लक्षात येतं, वल्लवत राहा. ठीक आहे. येशूच्या प्रार्थना सुरू झाल्या की हा ट्रॅप तर नाही ना अरेबियन लोकांचा ट्रॅप आहे. आता अरेबियन लोक येतील, आपल्यावर सर्जिकल स्ट्राईक करतील, आपल्याला मारून टाकतील, भारत तर कुठे लागत नाही. आणि अब्दुल माजिदनं तर म्हणलं होतं मुंबासा नावाचं तुम्हाला बेट लागेल, ते बेट बी दिसून राहिलं. लक्षात, येशूच्या प्रार्थना सुरू झाल्या. आणि येशूच्या प्रार्थना सुरू असताना
जसं मुंबासा बेट थोडंसं लागलं त्यांच्या जीवात जीव आला आणि जीवात जीव आल्यानंतर जे आहे त्यांना कळलं नाही बा परफेक्ट ॲड्रेस सांगितला, लक्षात येतं. आणि मग मुंबासा बेटाले वळसा मारून 20 मे 1498ला कालिकतच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचला. आता हे भारत आहे आणि भारताचं कालिकत बेट आहे समजा. कोणतं बेट? कालिकत. ठीक आहे. पश्चिम किनारा म्हणजे काय? हे पूर्व आणि ही पश्चिम दिशा. पश्चिम किनाऱ्यावर पोचला म्हणजे युरोपियन संस्कृतीचं जलमार्गाने पडलेला पहिला शिरकाव जो आहे युरोपियन संस्कृतीचा तो पश्चिम किनाऱ्यावर झाला आणि वास्को द गामा भारतात पोहोचला. आता इथे कालिकत जे आहे विद्यार्थी मित्रांनो, कालिकतला मल्याळम भाषेमध्ये कोझिकोड म्हणतात. इथे शक्तिमानच गंगाधर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग कालिकतच्या पश्चिम किनाऱ्यावर तो पोहोचला. आता आपली संस्कृती अतिथी देवो भव. तिथे हिंदू राजा झामोरीन म्हणजे विजापूरचा राजा आदिलशहाच्या दरबारामध्ये विजापूरच्या राजा आदिलशहानं जे आहे एकनिष्ठ असल्यामुळे जे आहे कालिकतचं बेट अंधन म्हणून दिलं होतं. तिथे हिंदू राजा झामोरीनचं राज्य होतं. हा हिंदू राजा झामोरीन जो आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्याने वास्को द गामा गेला, ते डॉन हेनरी द नेव्हिगेटरचं पत्र दाखवलं की मी जलमार्गाने शोध घ्यायला आलेलो आहे, मला काही कच्चा माल न्यायचा आहे. अतिथी देवो भव. हिंदू राजा झामोरीननं त्याचं स्वागत केलं. हिंदू राजा झामोरीनला कुठं माहीत होतं कालांतरानं आपली हत्या होणार आहे भविष्यात. हिंदू राजांना अतिथी देवो भव त्याचं स्वागत केलं. आलं लक्षात. हिंदू राजाने सांगितलं की त्यांनी सांगितलं वास्को द गामाला सांगितलं होतं पोर्तुगीजांनी राजाने की तिथे गेल्यानंतर जहाजामध्ये जेवढा कच्चा माल बसेल तेवढा खरेदी करून आणायचा, आपण तिथल्या युरोपच्या बाजारपेठेमध्ये विकू, आपल्याला इकडं 500 पट नफा राहायचा कुस्कीच्या मार्गाने. इकडं आपण एक्सपेन्स काढू की एका जहाजामागे आपल्याला खर्च किती येतो, केवढ्यात माल पडला, काय सगळं एक्सपेन्स काढून सगळं करू. वास्को द गामाने काही कच्चा माल भारतीय बाजारपेठेतून विकत घेतला आणि भारतामधून आला त्या दिशेनं वापस गेला. इथल्या बाजारपेठेमध्ये जो आहे युरोपमध्ये जंगी स्वागत झालं. इथल्या भारताचा शोध लागलेला आहे जलमार्गाने. इथल्या बाजारपेठेत जे आहे माल विकल्यानंतर 60 पट नफा राहिला. 60% नाही पट. पण आता जहाज वाढवत राहायच्या म्हणजे एवढी मोठी भारताची बाजारपेठ आता युरोपियनसाठी खुली झाली होती विद्यार्थी मित्रांनो जलमार्गाने. एवढी मोठी बाजारपेठ आता खुली झाली होती, लक्षात येतं. ठीक आहे. मग जलमार्गाने शोध जे आहे भारताचा कोणी लावलेला आहे? वास्को द गामाने. कोणत्या देशाने? पोर्तुगीजांनी. बघा एकदा शॉर्टमध्ये 1-2 मिनिटात रिव्हिजन पहा. 14वे शतक हे युरोप खंडाचा अराजकतेचा कालखंड म्हणून ओळखल्या जातं. 1453ला ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं, त्यामुळे खुसकीचा मार्ग बंद पडला. जलमार्ग शोधण्याची गरज. पहिला जलमार्ग शोधण्याचा प्रयत्न स्पेनने केला 1492ला. बार्थोलोमी डायसने केप ऑफ गुड होपचा शोध लावला होता. 1492ने स्पेननं परत एकदा प्रयत्न केला. स्पेनची राजा हेनरी आणि राणी इसाबेला याच्या आदेशाने कोलंबस अटलांटिक महासागरात उतरला. कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला. अमेरिका खंड हे नाव अमेरिको वेशभूषून देण्यात आलं. जलमार्ग शोधण्याचा परत एकदा प्रयत्न पोर्तुगाल या देशानं केला. पोर्तुगालचा राजा डॉन हेनरी द नेव्हिगेटर याच्या आदेशानं वास्को द गामा अटलांटिक महासागरात उतरला. दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपवर तो थांबला. तेथे गुजराती व्यापारी अब्दुल माजिदच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपला वळसा मारून मुंबासा बेटाला वळसा मारून 20 मे 1498ला कालिकतच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला. हिंदू राजा झामोरीनं त्याचं स्वागत केलं. प्रवास खर्च वजा करता 60 पट प्रॉफिट राहिला. भारतामध्ये आता व्यापार करायला पहिले कोण येतील? तर पोर्तुगीज येतील. पोर्तुगीजांची पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे पोर्तुगीजांचा पूर्वेकडील व्यापार करणारी कंपनी पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी भारतात येईल. पहिले एक कंपनी स्थापन होईल, त्याचं एक शिष्टमंडळ भारताचा अभ्यास करण्यासाठी येईल, व्यापाराचा अभ्यास करण्यासाठी येईल. इथल्या सत्तेची परमिशन घेऊन मग पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करण्यासाठी येईल. मग पहिले पोर्तुगीज येतील, मग डच येतील, मग ब्रिटिश येईल आणि मग फ्रेंच येतील. आता आपण पोचलो भारतात. इथून सुरू झाला आपला आधुनिक भारताचा इतिहास. स्वयं जी अकॅडमी आहे या स्वयं अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती यूट्यूबवरती जे आहे मी हिस्ट्रीची स्ट्रॅटेजी टाकलेली आहे, ती एकदा बघून घ्या आणि मग हे लेक्चर बघा. हिस्ट्रीची स्ट्रॅटेजी अभ्यासक्रम टाकलेला आहे, अभ्यासक्रमाचं विश्लेषण टाकलेलं आहे, नोट्स कशा काढावे ते टाकलेलं आहे, कोणतं अभ्यास साहित्य आपण वाचलं पाहिजे, इतिहासाची सांगड कशी घातली पाहिजे, नोट्स वगैरे सगळं डिटेलमध्ये मी तिथे तुम्हाला
सांगितलेलं आहे, प्री प्लस मेनची स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे, ते बघायचं आणि मग हे लेक्चर बघायचं. आता आपण आलो भारतात. आता थोडंसं आपण रंगबिरंगी चित्रामध्ये बघू ही स्टोरी. लक्षात येतं? रंगबिरंगी चित्रामध्ये आपण आता ही स्टोरी बघू. ठीक आहे, बघा ही ओरिजिनल डायग्राम. हे 8वीचं पुस्तकाचं स्टेट बोर्ड जे आहे ना, बघा काय वाचावं काय वाचू नये हे माझं पहिलं लेक्चर तुम्ही बघून घ्या यूट्यूबला. लक्षात येतं? ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, ही डायग्राम स्टेट बोर्डची आहे 8वीचं, जे बंधनकारक आहे, म्हणजे तुम्हाला वाचावंच लागेल 8वीचं पुस्तक स्टेट बोर्डचे. नवीन विद्यार्थी आहे तिथनं सुरू करायचं. हे स्टेट बोर्डमधलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला इथे युरोप दिसतो, दिसला युरोप, आणि हा तुम्हाला इथे आशिया खंड दिसतो. लक्षात येतं? असा व्यापार चालायचा सरळ सरळ, म्हणजे हा खुसकीचा मार्ग होता. पण हा मार्ग काय झाला विद्यार्थी मित्रांनो, बंद पडला. म्हणून जलमार्ग शोधण्याची गरज. आजूबाजूला पाणी आहे. मग पहिला प्रयत्न बघा, इथे तुम्हाला दिसतो स्पेन वगैरे दिसतो. आलं लक्षात? आता तुम्ही इकडे जे हा जो मार्ग दिसतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, हे पहा, तर हा कोलंबस गेलेला आहे. इकडे कोण गेलेला आहे? कोलंबस. लक्षात येतो? आणि हा इकडे पोर्तुगीजांचा वास्को द गामा गेलेला आहे. बघा हा वास्को द गामा. हे पहा, हे केप ऑफ गुड होप असा रस्ता होता. हा रूटिंग, हा मार्ग खरा. मग वास्को द गामा आहे पहा, आणि हा भारत आहे. बघा हा भारत आहे. ठीक आहे, हा भारत आहे, हा भारत. आणि हे पाहिजे कालिकतचं बेट पहिलं, हे इथे भारताचा पश्चिम किनारा. इथनं कच्चा माल घेतला, असा आला आणि परत पोर्तुगीजमध्ये गेला. म्हणजे पहिला जो व्यापार चालायचा असा चालायचा. नंतर जलमार्गाने, म्हणजे जलमार्गाने भारतात शोध कोण लावला? कोलंबसने भारतात शोध वास्को द गामाने लावलेला आहे. लक्षात येतं? मग इथे सगळं दिलं आहे. केप ऑफ गुड होपचा फोन डायसनं लावलेला आहे. हे इकडं कोलंबस गेला होता. म्हणजे हा नवे सागरी मार्ग जे आहे जलमार्गाने, हा तो मॅप आहे. असा तो मॅप आहे. ठीक आहे, स्टेट बोर्डमध्ये आपल्याला दिलेला आहे. आणि स्टेट बोर्डमध्ये आपल्याला हे बी दिलेलं आहे, 14वे शतक हे युरोप खंडाचा अराजकतेचा कालखंड म्हणून ओळखले जातं. लक्षात? अंधश्रद्धा आणि बुरसटलेले इंग्लंडचे विचार जे आहे, इंग्लंडने सोडून दिले होते, त्याचे कॉजेस काय आहे? धर्मयुद्ध. आणि त्या धर्मयुद्धाचा इफेक्ट काय आहे? कॉन्स्टॅन्टिनोपल शहर रोमन साम्राज्याकडनं जिंकून घेतलं ऑटोमन तुर्कांनी. कारण काय की त्यांना भूमार्ग जे आहे रोखून धरले ऑटोमन तुर्कांनी. कोणाचे? युरोपियनचे, ख्रिश्चनांचे. आलं लक्षात? आणि त्यांनी लिहिलं हा रस्ता ख्रिश्चनांसाठी बंद आहे, बाकी धर्मियांसाठी तो खुला आहे. म्हणून युरोपला जलमार्ग शोधण्याची गरज भासली आणि एवढी मोठी बाजारपेठ नंतर खुली झाली विद्यार्थी मित्रांनो. आणि युरोपियन संस्कृतीचा शिरकाव झाला. लक्षात घ्या. ठीक आहे, मग बघा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता अमेरिका खंडाचा शोध हा कोलंबस आहे. आलं लक्षात? आणि बाई चिमणी बसल्यानंतर यस विन. लक्षात घ्या, त्याला वाटलं हाच भारत आहे. हे इथं रेड इंडियन्स म्हणतो तो, त्याला वाटलं हे आदिवासी जमान, त्यांनी लिहून ठेवली रेड इंडियन्स, कोलंबस. आणि बघा आता मग कोलंबसच्या निधनानंतर कोलंबसने काय शोधलं? कारण 1492ला कोलंबस गेला होता. कधी? 1492ला. मग 97ला निधन झालं. मग हे पाहिजे स्पेनचा राजा हेनरी आणि राणी इसाबेला. आलं लक्षात? ह्याने अमेरिको वेशभूषेला आदेश दिला की कोलंबसच्या रूटनं जायचं आणि कोण भारत आहे की नाही हे सांगायचं आहे. आणि मग कोलंबस ह्याच रूटनं गेला आणि त्यांनी सांगितलं की दिस इज नॉट इंडिया. मग नंतर सांगितल्यानंतर ह्याचं निधन झालं आणि ह्याच्या स्मृतिप्रित्यर्थ ह्या खंड्याला नाव काय दिलं? अमेरिका खंड. लावायचा होता भारतात शोध, लागला अमेरिका खंडाचा. परत ह्याच रूटने जे आहे, ह्याच मॅप आहे. ठीक आहे, वास्को द गामा असा गेलेला आहे. हा वास्को द गामा आहे. आलं लक्षात? आणि हे कालिकतचं ते बेट आहे. लक्षात घ्या, वास्को द गामा 1498ला पोचला. ठीक आहे, पश्चिम किनाऱ्यावर. आणि हे सागरी सफारी आहे. ठीक आहे, पहिला खलाशी बार्थोलोमी डायस कधी गेला? 1487ला गेला होता. कोणत्या देशात होता? पोर्तुगाल देशात होता बार्थोलोमी डायस. 1487ला केप ऑफ गुड होपचा त्याने शोध लावला. नंतर ख्रिस्तोफर कोलंबस 1492ला स्पेनने पाठवलं होतं त्याला. वेस्ट इंडिज म्हणजे त्याला वाटलं की हाच जो आहे पूर्वेकडील भारत आहे असा त्याचा अर्थ. म्हणजे थोडक्यात तिथे अमेरिका खंड असं धरा तुम्ही, अमेरिका खंड जिथे चांदीच्या खाना आहे, स्पेननं लावला होता तो. लक्षात येतो? अमेरिको वेशभूषे 1497ला इटलीचा होता हा. आलं लक्षात? ठीक आहे, त्यांनी सांगितलं की हा अमेरिका खंड आहे, हा काही पूर्वेकडील भारत नाही आहे. लक्षात येतं? जो पूर्वेकडील भारत आपण शोधतोय तो अमेरिका खंड आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या स्मृतिपत्रात नाव दिलं त्याला अमेरिका. वास्को द गामा 1498 पोर्तुगाल. कालिकत राजा झामोरीन, म्हणजे कालिकतचा राजा झामोरीननं वास्को द गामाचं स्वागत केलं होतं, जो कालिकतचा हिंदू राजा होता. आलं लक्षात? ठीक आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे विद्यार्थी मित्रांनो, ब्ल्यू वॉटर पॉलिसीवाले लोक होते हे. तर हा वास्को द गामा आणि बाकीचा कंटेंट आहे. ठीक आहे, तर बघून घ्या एकदा. फर्डिनांड मॅगलॅन
जन्म पोर्तुगाल, नागरिकत्व स्पेन, पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा जगातील प्रथम व्यक्ती आहे. पृथ्वीला प्रदक्षिणा जर पहिली कोणी घातली असेल तर फर्डिनांड मॅगलेननं घातलेली आहे. पोर्तुगालचा होता, नागरिकत्व स्पेनचं होतं. त्यानंतर भारतीय व्यक्ती कोण आहे ज्यांनी पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा घातलेली आहे, तर दिलीप दोंदे आहे. हे स्टाफ सिलेक्शन सारख्या एक्झामला येतात विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येतं. ठीक आहे, दिलीप दोंदे आहे. 2009-10 भारताचा आहे, पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा भारतातील प्रथम व्यक्ती. कधी? 2009-10ला जे आहे दिलीप दोंदे, मराठी माणूस आहे. अभिलाष टॉमी 2012-13 भारत पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा दुसरा व्यक्ती आहे. तर हा होता जलमार्ग, लक्षात घ्या. हा काय होता? जलमार्ग विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपण जलमार्गाने जे आहे आता भारताचा शोध वास्को द गामाने म्हणजे पोर्तुगालने लावलेला आहे. मग आता इथून आपला जो आहे विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तो सुरू होतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येतं. आता इथनं जे आहे आपला इतिहास सुरू होईल. ठीक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, असेच जे आहे एकही लेक्चर मिस न करता सगळे लेक्चर जर तुम्ही बघितले तर तुम्हाला जे आहे मी शाश्वत गॅरंटी देतो की कुठलीही एक्झाम असू द्या 90 ते 95 मार्क्स तुम्हाला येतील. आणि जसे आपले लेक्चर्स होतील तसे तसे इतिहासातले खाचेखोचे, इतिहासाची सांगड, इतिहासाचे लॉजिक, इतिहासातला कंटेंट, फॅक्च्युअल डाटा, नोट्स, इतिहासाच्या डेट्स कशा लक्षात ठेवायच्या, ठीक आहे, काय वाचावं काय वाचू नये, या सगळ्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला परफेक्ट स्ट्रॅटजी जी आहे ते तुम्हाला माझ्याकडनं मिळेल. लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.